आज दिनांक 27/5/2022 रोजी संजय गांधी निराधारच्या अनेक समस्या सोलापूरमधल्या जनतेला अडचणीला सामोरे जावं लागत आहे। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार व शासकीय कामामध्ये जसे पाहिजे तसं काम होत नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। यामध्ये ज्या लोकांचे काम व्हायला पाहिजे होते हे तात्काळ न होता त्याला कमीत कमी 2-2, 3-3 वर्षे जात आहेत। त्यामुळं सोलापूरमधली जनता नाराज झालेली आहे। संजय गांधी निराधारचे सहाय्यक योजनेअंतर्गत सर्व महिलांना नोटीस देऊन त्यांची मुलं 25 वर्ष पूर्ण झाले त्यांचे पेन्शन बंद करण्यात आलेले आहे। पण याची कुठली शहानिशा चौकशी न करता व त्यांना विचारपूस न करता यांचा मनमानी कारभार डायरेक्ट त्यांची पगार पेन्शन बंद करण्यात आलेले आहे। हे कुठं तर तात्काळ थांबलं पाहिजे। या प्रकारे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे 21,000च्या उत्पन्न दाखल्याखाली कमीत कमी 60 ते 70 हजार उत्पन्न देत आहेत। यामध्ये लोकांनी नाही का संजय गांधी निराधार हे लागू कसं होणार त्यांना याचाही कुठेतरी विचार केला जावा, हे विषय आम्ही त्यामध्ये मांडलेला आहे। आणि त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार मध्ये मनमानी कारभार चालू आहे। ऑफलाईनमध्ये पैसे घेऊन घेण्याचं काम करत आहे, अशी कुठली गोष्ट नाकारता येत नाही। हा अधिकारी लोकांचे मनमानी कारभार चालू झालेला आहे। या ठिकाणी यामध्येही आमचा विषय मांडलेला आहे। हे पूर्ण आम्ही तक्रार जिल्हाधिकारी श्यामा पवार मॅडमला आम्ही देण्यात आलेला आहे आणि याची तात्काळ बैठक बसून सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करते असे मॅडमने आश्वासन दिलेले आहे। आणि याचा लवकरात लवकर निकाल लागेल आणि सोलापूरमधले जे निराधार आहेत, जे श्रावणबाळ योजना जे महिला आहेत त्या लोकांना न्याय मिळेल अशी मी आशा बाळगतो। जे व्यक्ती श्रावणबाळचे संजय गांधीचे सर्व प्रकरणं घेऊन येते ते त्यांना दाद भेद घेत नाही, ते त्यांना आवाज करून दमदाटी देऊन त्यांनी हाकलून देते ते त्यांना विचारायला गेल्यानंतर तुम्हाला कंप्लेंट करेल म्हणून त्यांनी असं पण म्हणते ते लोक। तर ह्याची खचून चौकशी व्हायला पाहिजे। विजापुरे अजून गायकवाड हे अत्याचार करायला लागले ते श्रावणबाळचे संजय गांधीचे तुम्ही घराचे मालकचे नोटरी करून आणा, नोटरी केल्यानंतरच आम्ही मंजूर करणार। ज्याही लोक भाडे करणार राहते ते ज्यांची नोटरी पाहिजे आम्हाला, अजून गोरगरीब राहते ते गोरगरीबाचं तुमच्या घरामध्ये TV आहे का, मोबाईल आहे का, तुमच्या घरात ताजमहल आहे का, झोपडी आहे तुमची, असं घर धमकी देऊन त्यांनी विचारतात। हा बायकांना घाबरून जातात, ते विचारायला मनच करत नाही, ते वापस रडत जाते ते, पण त्यांची काळजी कोणीही घेत नाही। ते तुमचं घर खाली झाल्यानंतर घर खाली झालं दुसरीकडे गेले म्हणून त्याने नामंजूर करून टाका लागले ते त्यांची खचून चौकशी व्हायला पाहिजे। या लोकांची मस्ती जिरवायला पाहिजे। हे गायकवाड अजून विजापुरेची। जय हिंद, जय महाराष्ट्र।